अमेरिकेतील एका कैद्याला नायट्रोजन वायूद्वारे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। केनेथ युजिन स्मिथ असे या कैद्याचे नाव असून येत्या 25 जानेवारी रोजी त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल। एखाद्या कैद्याला अशा प्रकारे मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे। मिळालेल्या माहितीनुसार केनेथ युजिन स्मिथने 1988 मध्ये पैशांसाठी एका महिलेची हत्या केली होती। त्याला 1996 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। अनेक वर्ष शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही। 2022 मध्ये त्याला विषारी इंजेक्शनही देण्यात आले होते, पण त्यातूनही तो वाचला। आता त्याला 25 जानेवारी रोजी शिक्षा दिली जाणार आहे। या शिक्षेला त्याच्या वकिलांनी कोर्टात आव्हान दिले आहे। स्मिथवर प्रयोग केला जात असल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे। ही पद्धत धोक्याची तर आहेच, पण संविधानाचे उल्लंघनही करणार असल्याचे मत त्यांनी मांडले। यावर संयुक्त राष्ट्र संघानेही आक्षेप नोंदवला आहे। संयुक्त राष्ट्रांनी या शिक्षेला अमानवी आणि क्रूर ठरवत बंदी घालण्याची मागणी केली आहे। सर्वप्रथम स्मिथला स्ट्रेचरवर झोपवले जाईल, त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावला जाईल। यातून त्याच्या शरीरात नायट्रोजन वायू सोडला जाईल। मास्क लावल्यामुळे त्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि त्याचा मृत्यू होईल। त्याला किमान 15 मिनिटे मास्कद्वारे नायट्रोजन दिला जाईल। नायट्रोजन वायूमुळे तो काही सेकंदात बेशुद्ध होईल आणि काही मिनिटातच त्याचा मृत्यू होईल, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।